नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मातीच्या भांड्यातील खमंग गावठी मटण. भाजलेला कांदा, खोबरं आणि हिरव्या मिरचीचा अप्रतिम स्वाद या रेसिपीला एक वेगळीच चव देतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. ही झणझणीत मटण रेसिपी नक्की ट्राय करा. कांदे मी भाजून घेतले जाळीवर ठेवून. हाताने मी फोडले त्याला, जाळीवर ठेवले. 4 मिरच्या घेतल्या, त्या पण जाळीवर ठेवून भाजून घेतल्या. लसूण टाकले 4-5 पाकळ्या. आल्याचा तुकडा टाकला. हे सर्व मी भाजून घेतलं. कांदे देखील दोन्ही साईडला छान भाजून घेतले. त्यानंतर खोबरं आहे ना, ते पण भाजून घेतलं आहे जाळीवरच. छान असा कलर येईपर्यंत, काळा कलर येईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर खोबरं आहे ना, ते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेतलं. त्याला बारीक बारीक कट केले ते थंड झाल्यानंतर आणि वाटून घेतलं मिक्सरला. त्यानंतर आपण भाजलेला कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे देखील वाटून घेतलं बारीक. त्यानंतर मी गॅस पेटवला. त्यावर मातीचं भांडं ठेवलं. त्यात तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर हळद टाकून घेतली. त्यानंतर मिरची पावडर टाकून घेतली मी. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची पावडर कमी जास्त टाकू शकता. गरम मसाला टाकून घेतला. तो छान मिक्स करून घेतला त्याला तेलात. त्यानंतर कांदा, कोथिंबीरचं वाटण ते टाकलं त्यात. खोबरं वाटलेलं होतं ते मिक्सरला, ते देखील टाकून घेतलं. ते दोन्ही छान मिक्स करून घेतलं. तेल सुटेपर्यंत ठेवायचं ते. नक्की ट्राय करा तुम्ही, ही रेसिपी खूप छान लागते. वाटण आपलं छान तेल सुटेपर्यंत ठेवल्यानंतर मी ना कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या मटणचं. त्यात मी कांदा कट करून टाकला होता फोडणीला, लसूण टाकलेला, धना पावडर, हळद टाकली आणि 3 शिट्ट्या करून घेतलेल्या. वाटणाला तेल सुटल्यानंतर आपण जे मटण शिजवून घेतलेलं ना, ते टाकून घेतलं मी त्यात. ते देखील छान वाटणामध्ये मिक्स करून घेतलं मटण पण. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागते. आणि ते मातीच्या भांड्याचा जो फ्लेवर येतो ना त्याला, मटणाला खूप छान लागतो आणि भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा तुम्ही. त्यानंतर मी अंदाजेनुसार ना त्यात पाणी टाकून घेतलं मटण मिक्स केल्यानंतर. तुम्हाला सुका हवा असेल ना तर सुकं देखील करू शकता. थोडं पाणी टाकून घेतल्यानंतर मी वाटणाला मीठ नव्हतं ना, त्यामुळे मी मीठ टाकून घेतलं थोडंसं. ऑलरेडी आपलं मटण शिजताना मी मीठ टाकलं होतं. आणि मी त्यात तो मटणाचा स्टॉक होता ना, तो देखील टाकला त्यात. जास्त वेळ मी नाही ठेवलं आहे, फक्त उकळी येईपर्यंत ठेवलं आहे, मिक्स होईपर्यंत. उकळी आल्यानंतर ना कोथिंबीर टाकून घेतली त्यावर. आपलं गावठी